तर आता इथे सगळी तयारी चालू आहे। तर तुम्ही विचार करत असाल की कसली तयारी, तर मी तुम्हाला सांगितलं की जसं की आम्ही मायाका देवीला जाऊन आलो, तर देवीला जाऊन आल्यानंतर सवासण्या घालाव्या लागतात। तर आता इथे सगळं आम्ही पाणी भरून ठेवत आहोत पिण्यासाठी वगैरे, कारण की जेवण वगैरे घालावं लागतं। तर इथे क्लीन करण्यासाठी रिद्वी आणि सौरववरती चढले होते। त्यानंतर मी रिद्वीला खाली घेतलं आणि सोडलं पलीकडे काकींच्या घरी। तर तिथे शेळ्या आहेत, तर ती त्याच्यासोबत खूप छान खेळते, कारण की घरात बरीच कामं होती आणि ती काही कामं करून देत नव्हती। तर तिथे शेळ्या आणि कोकरा आहेत, त्यांच्यासोबत रिद्वी खेळत होती। तर देवीच्या सवासण्या ज्या आहेत त्या उद्या आहेत, बट एक दिवस अगोदरपासूनच सगळी तयारी करावी लागते। तसं तर जेवणासाठी आम्ही आचारी सांगितलं आहे, तरी पण सगळी कामं करावी लागतात। तर इथे आता मम्मीने मटकी जी आहे ती भिजत घातली होती, आता ती बांधून ठेवणार आहे मोड येण्यासाठी, म्हणजे उद्या सकाळपर्यंत मोड येतील। आणि इथे रिद्वी बघा, रिद्वीचा वेगळाच खेळ चालू आहे। ती झाडांची पानं तोडून आणत होती आणि ते शेळ्यांना खायला देत होती आणि त्यांच्यासोबतच मस्ती चालू होती। बट तिच्यावर लक्ष ठेवावं लागत होतं, कारण की तिला अजून कळत नाही की ती मारेल किंवा काय, त्यामुळे लक्ष ठेवायला लागतं। त्यानंतर मी दिवसभर काही शूट नाही केलं, डिरेक्टली आता रात्री शूट करते। तर इथे भाज्या आणलेल्या आहेत, जसं की मेथी, भेंडी, कोथिंबीर, अशा बऱ्याच भाज्या असतात ज्या हिरव्या भाज्या, त्या आता सोलून ठेवल्या जातात रात्री निवडून। आणि मसाला वगैरे देखील रात्री करून ठेवला जातो, कारण की सकाळी आचारी येणं, तर आचार्याच्या हाताखाली द्यावं लागतं। तर मग बायका बोलून आता सगळा मसाला जो आहे तो आता रात्री करणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर पोळ्यांचा स्वयंपाक। तर आता तुम्ही इथे बघू शकता सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवशी, आणि मम्मी जे आहे ते ज्वारीचं पीठ भिजत घालते आंबीलसाठी। आंबीलचा मान असतो सवासण्याला, आणि इथे डाळ देखील मम्मीने शिजत टाकले गॅसवर। आणि आता मम्मीची कणिक देखील पोळ्यांसाठी मळून झालेली आहे। तर आचारी काका जे आहेत ते आता आलेले आहेत, तर आता पप्पा त्यांना हाताखाली हेल्प करतात। तर आता काका जे आहेत ते विटांची चूल बनवत आहेत। ॲक्च्युली ती सिलेंडरच यूज करणार आहे, तर ती पण चूल जी आहे ती बनवावी लागते मोठे टोप बसण्यासाठी। तर काकांची तीच प्रोसेस झाली आहे आणि आता बघू शकता चूल रेडी झालेली आहे आणि काकांनी त्यावरती टोप ठेवून चेक करताय साईज बरोबर आहे की नाही ते। आणि जशी की प्रथा आहे चूल पूजली जाते आपल्याकडे, तर तशा आता चूल पूजून आता जे आहे ते रेडी करणार आहेत जेवण। शिरा, भात, आमटी आणि सुक्की भाजी, काजू बदाम चिरते आणि काकी कुटतायत साखर आणि वेलची शिऱ्यात टाकण्यासाठी। तर आता हे जे आहे ते रिद्वी गेले शूट करायला, कारण की मी देखील आतमध्ये मदत करत होती, बऱ्याच गोष्टी लागतात हाताखाली देण्यासाठी। तर जेवण फक्त ते बनवतात, बाकी सगळं आपल्याला रेडी करून द्यावं लागतं। आणि हे गावातलाच मुलगा आहे, त्याला देखील आवडतं जेवण बनवायला, तर काकांना मदत करत होता। त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर आम्ही घेतल्या भाज्या चिरायला। तर मिक्स भाजी आम्ही ठेवली होती, जसं की वाटाणा, बटाटा, वांग, मटकी याची मिक्स भाजी ठेवणार होतो। आणि इथे काकांची आहे ती भात बनवण्याची तयारी चालू आहे। जिरा राईस आम्ही सांगितला होता, तर आता काका जे आहेत ते जिरा राईस बनवतात आणि बायका त्या साईडला भाजी चिरतात। तर आता त्यांनी तेल वगैरे कढीपत्ता जे आहे ते फोडणी टाकलेली आहे आणि पप्पा देखील त्यांना हाताखाली मदत करतात पाणी वगैरे वतण्यासाठी टोपात, कारण की जास्त जेवण बोललं की 2 माणसं तरी पाहिजेच हेल्प करण्यासाठी। तांदूळ वगैरे आम्ही कालच निवडले होते आणि आता इथे सगळ्यांच्या बायकांच्या गप्पा मारत सगळं हाताखाली द्यायचं चालू आहे की किती पाहिजे, क्वांटिटी किती नाही ते। आणि तुम्ही इथे बघू शकता भात जो आहे तो आता शिजायला टाकलेला आहे। सारखा त्याला हलवलं जाते, कारण की लागू नये खालून म्हणून, नाही तर कधी कधी भात करपतो। त्यामुळे भात जो आहे तो रेडी करायचा चालू आहे। आता इथे भात जो आहे तो रेडी झालेला आहे आणि पप्पा उतरून ठेवतात ते टोप। तर शिरा देखील रेडी झालेला आहे, जो की मी तुम्हाला मगाशी दाखवला नाही, 1 मिनटात तो पण दाखवते। हे बघा, शिरा देखील आता इथे रेडी झालेला आहे। आणि आता जे आहे ते आता भाजीची प्रोसेस करणार आहे। आणि मम्मीने हे मटकी काल भिजत घातलेली मोड आता आलेले आहेत, बांधून ठेवली होती मी दाखवलेली। आणि ही ते माझी चालू आहे साबुदाणा बनवण्याची तयारी, कारण की आज ज्या सवासण्याचा सगळ्यांचा उपवास असतो, तर त्यांना सगळ्यांसाठी आता फराळाचं बनवायचं। तर आज मी खिचडी बनवते आणि बाकीचे देखील आहेत मला हेल्प करण्यासाठी। तर सगळ्यांना फराळासाठी मी खिचडी बनवत होती आतमध्ये गॅसवरती। आणि माझं शूट जे आहे ते रिद्वी करते, तर रिद्वीला देखील आता माझ्याप्रमाणे सवय झाली आहे। त्यानंतर वाटाणे जे आहे ते आम्ही आतमध्ये कुकरला शिजवून मग काकांना दिले होते भाजीमध्ये टाकण्यासाठी, कारण की बाहेर बराच वेळ लागला असता। तर आता काकाने जी आहे ती भाजी शिजायला टाकलेली आहे, मिक्स भाजी जी आम्ही सांगितलेली ती, आणि ती पण आता थोड्याच वेळात रेडी होईल। तर हे बाहेरचं जेवण झालं। आता आतमध्ये जे आहे साबुदाणा रेडी झाला, आता पोळ्याचा स्वयंपाक बाकी आहे। कढी, वडी, भजी, तळण, बऱ्याच गोष्टी लागतात सवासण्यासाठी। तर ते सगळं करण्यासाठी आता ह्या आजी ज्या आहेत वयस्कर, त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांचा हात लागला की मग नंतर बाकीच्या बायका ज्या आहेत त्या बनवतात। तर त्या आजी सांगतात कसं काय करायचं पद्धतशीर, देवाचं जर आहे तर ते पद्धतशीर करावं लागतं, काही चुकीचं करून चालत नाही।
तर इथे वड्यांची तयारी चालू आहे, भजीची तयारी चालू आहे, भाजी देखील सुक्की बनवली जाते सगळ्या भाज्या मिक्स करून, आणि गाणी देखील बोलतात. तर आजी जे आहे ते इन्स्ट्रक्शन देतात आणि बाकी सगळेजण हेल्प करतात. मम्मी वरती गेली होती मंदिर धुण्यासाठी. तर मी वरचं देखील शूट केलेलं आहे आणि तुम्ही गवळणी ऐकलं, जे देवाचं जेवण बनवताना गाणं जे आहे ते बोललं जातं अशा प्रकारे आणि जेवण बनवलं जातं. तर हे आहे आमचं वरचं मंदिर जे मी तुम्हाला दाखवलं होतं बाहेरच्या साईडून, आणि हे असं आहे आतल्या बाजूने. तर आता मम्मी सगळं धुवून घेणार आहे स्वच्छ आणि देवीला साडी वगैरे नेसवणार, कारण की आज सगळे सवासण्या येणार आहेत बाहेरच्या वगैरे गावातल्या. जवळ 40-50 सवासण्या येणार आहेत आणि त्यांना मग जेवण जे आहे ते दिलं जातं. उपवास असतो त्यांचा, इथे येऊन भंडारा टाकला जातो आणि मग जेवण दिलं जातं. तर मम्मी इथे आता रेडी करणार आहे देवीला. आणि आता खाली आलो आहे आपण, आणि खाली इथे निवद जे आहेत ते रेडी झालेले आहेत. इथल्या देवीसाठी, आमच्या घरातल्या देवासाठी वरच्या 5 निवद रेडी केलेत, आणि आजूबाजूला जे स्थानक आहे त्यांच्या घरी देखील निवद दाखवला जातो. तर इथे ती सगळी तयारी चालू आहे. तर मम्मीला आतमध्ये आता निवड ठेवायला सांगितलं आहे, आणि आजी जे आहे ते इथे आता सगळ्या बायकांना भंडारा लावणार, कारण की आता सगळ्या सवासण्या आहेत. जसं जसं टाईम जवळ येईल दुपारी 4 वाजता तसं सगळ्या सवासण्या आलेल्या आहेत. आणि हे आतला व्ह्यू आहे आमच्या घरातलं जे मंदिर आहे मी तुम्हाला दाखवलं होतं ते. आता इथे निवद वगैरे आणि निंबाचा पाला, आणि ह्या ज्या सवासण्या आहेत त्या ढाणेवाडीवरून आलेल्या आहेत. ह्या जवळ 16-17 सवासण्या होत्या, आणि हा जो आहे तो ढोल वाजवणारा दादा आहेत, ते ढोल वाजवणार आहेत. आणि आता आपण बघूया की हे बघा, हे असं घोंगडं मांडून त्यावरती निवद, घोंगडं जे आहे ते देखील देवाचं आहे, आणि त्यावरती निवद सगळा ठेवला जातो. राहिलेल्या जेवढ्या बायका आहे सगळ्यांना भंडारा इथे लावला जातो, आणि सगळं व्यवस्थित मांडून हे कळशीत जे आहे ते आंबील आहे, जे मी बोललेले की ज्वारीचं पीठ मम्मी भिजत घालते, तर हे मान असतो आंबीलचा देखील. त्यानंतर जे ढोल वाजवणारे दादा आहेत ते पण ढोल वाजवणार. आणि आता सगळ्या बायका ज्या आहे इथे आमच्या मंदिराजवळ भंडारा टाकणार सगळ्या सवासण्या. तर ज्यांना कोणाला भंडारा लावला नव्हता ते आता सगळ्यांना भंडारा लावायचं काम चालू आहे. आणि नंतर इथून जे आहे ते वरच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. याच वेळी सगळ्यांच्या अंगात देखील येतं, तर अशी प्रोसेस असते. तर आता इथे आम्ही सगळेजण भंडारा टाकणार इथे ह्याच्यावरती आणि देवावरती, आणि मग इथून जे आहे वरती घेऊन जाणार. तर मी आता तुम्हाला पण दाखवते कसं काय इथे करतात सवासण्या वगैरे, आणि कशी मिरवणूक वरती नेली जाते ते.
देवीला जे आहे ते थोडा वेळ इथे खेळवलं जातं, जिथे तिथे स्थानक आहे तिथे तिथे देवी खेळते. आणि आता आंबील हे निवदाचा प्रसाद वगैरे जे आहे ते सगळं घेऊन आम्ही वरती जाणार. आणि ज्यांच्या ज्यांच्या हातात देवाचं सामान आहे जसं की घोंगडं आणि आंबील, परत हे ताट, त्यांचे पाय धुतले जातात. ज्यांच्या ज्यांच्या घरी स्थानक आहे ते पाय धुवून सगळ्यांना हळदी कुंकू लावतात. तर आता इथे मम्मी आमच्या दरवाजा देखील हळदी कुंकू लावते. आणि इथे आता सगळेजण जे आहेत ते आता सगळेजण चालत वरती जाणार आहेत मंदिरात, कारण की सगळ्या सवासण्या आलेल्या आहेत. जे नाही आले त्या पाठीमागून येतील. तर आता तुम्ही बघू शकता सगळेजण आता वरती निघालेले आहेत. एवढ्या सगळ्या बायका आहेत, अजून येणार आहेत, काही अजून रस्त्यात आहेत. तर आता इथे भरतदादांच्या घरी आम्ही आलेले आहेत. तर आता तुम्ही इथे बघू शकता ह्यांच्या घरी देखील स्थानक आहे मायाक्काच्या देवीचं. तर ते देखील आता हळदी कुंकू लावणार पाय धुवून. ज्यांच्या अंगात आलेलं आहे त्यांना. जे दादा ढोल वाजवतात, सौरवच्या हातात घोंगडा आहे आणि पप्पांच्या हातात आंबील आहे आणि मम्मीच्या हातात प्रसाद आहे. तर ते सगळ्यांना आता पाय धुवून जे आहे ते हळदी कुंकू लावलं जातं आणि सवासण्यांना देखील हळदी कुंकू लावलं जातं. तर सगळेजण नाही आतमध्ये जात, थोडेच जण आतमध्ये जातात. जर अंगात आलं देवीला निवेद दाखवताना तर मग जे ढोल वाजवणारे दादा आहेत ते देखील आतमध्ये जातात खेळवण्यासाठी देवीला. आता भरतदादाच्या घरी शीतल काकींच्या देखील अंगात आलेलं आहे. तर आता त्यांना भंडारा वगैरे लावून आता ढोलवाल्या दादांना जे आहे आतमध्ये बोलवलं जाणार. आणि मग इथून थोडा वेळ देवीला खेळवून परत आम्ही वरती जाणार आहोत मंदिराकडे. तर अशा प्रकारे ज्यांच्या ज्यांच्या घरी स्थानक आहे त्यांच्या घरी आम्ही निवेद दाखवतो. मंदिराच्या अलीकडे जी पाईप आहे तिथे देखील थांबून भंडारा टाकला जातो, नंतर मंदिरात जातो. हात पण पकडत नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या जवळ. समोर जी पाईप दिसते या पलीकडे जे आहे मंदिर आहे. तर अजून एका काकींच्या ज्या अंगात आलेलं आहे, एक मिनिट मी ते देखील तुम्हाला दाखवते.
आता आम्ही आलेलो आहोत मंदिराजवळ। आता हे सगळं नेऊन मंदिराच्या पुढे ठेवणार, थोडा वेळ तिथे देवीला खेळवलं जातं, नंतर शांत केलं जातं। त्यानंतर आता इथे देवीला नैवेद्य दाखवून 5 बायकांनी जे आहे सवासण्यांनी ओटी भरायची असते, तर आता आम्ही ओटी भरत आहोत। देवीला साडी वगैरे खूप छान नेसवली मम्मींनी, आणि आता ओटी भरून नंतर मग बाहेर जे आहे जाऊन भंडारा टाकणार, नारळ वगैरे फोडून। तर इथे पप्पांनी देखील नारळ फोडून निवेद दाखवलेला आहे। बरेच निवेद दाखवावे लागतात, आणि आता त्यानंतर भंडारा टाकायचा। आणि आता सगळं झालेलं आहे। आता इथे प्रसाद म्हणून आंबील वाटलं जातं प्रसाद स्वरूपामध्ये, कारण की इथे सगळ्यांचा उपवास आहे। आता सगळेजण आंबीलवर उपवास सोडणार, आणि नंतर खाली जाऊन जे आहे सवासण्यांना जेवण दिलं जाणार। तर आता इथे सगळ्यांना आंबील वाटायचं जे काम जे आहे ते चालू आहे। सगळ्यांना इथे प्रसाद म्हणून दिला जातो। आंबील हे असं पीठ भिजत घालून दही त्यामध्ये टाकून कढी टाईपच असं बनवलं जातं। त्याची रेसिपी मी भेटली तर नक्कीच तुम्हाला दाखवेन, कारण की मी आंबील बनवताना नव्हते तिथे, रिद्वीला बघत होते। आणि आता सगळ्यांना आंबील दिलेला आहे। तर कराडवरून माझी मावशी आणि माझ्या सासूबाई देखील आल्या होत्या। तर आता मावशीने जे आहे वटी आणलेली आहे देवीसाठी, तर ती वटी भरते। आणि इकडे जे आहे सासूबाई पण हळदी कुंकू लावायचं काम चालू आहे। छोटी मावशी देखील आलेली आहे, बट ती लेट आली होती, तर ती देखील मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये। तर आता सगळेजण आता खाली चाललेले आहेत खाली। इथून आता आम्ही आमच्या घरी जाणार, आणि मग तिथेच सगळ्यांचा उपवास जो आहे ते सगळ्या बायका सोडणार। तर आता इथे सगळ्या सवासण्या ज्या आहेत त्या बसवलेल्या आहेत, आणि जे काही जेवण बनवलेलं आहे दिवसभर ते आता त्यांना आम्ही वाढतोय। आणि नंतर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून त्यांच्या पाया पडून जे आहे जेवणाला सुरुवात करतात, अगरबत्ती वगैरे लावून। तर मी देखील इथे वाढतीये, आणि हे तुम्ही ताटात जेवण बघू शकता। कढी, वडी, भजी, पुरणाची पोळी, भात, आमटी, तर असं ज्या प्रकारे जेवण जे आहे ते घातलं जातं सवासण्याच्या टायमाला। मम्मी आणि काकी आहेत त्या हळदी कुंकू लावतात, आणि सगळे बाकीचे वाढायला मदत करतात। त्यानंतर हे मुलांची पंगत बसली होती। रिद्वीला देखील गावाला गेल्यापासून पत्रावळीत जेवायला खूपच आवडतं, मग ती देखील सगळ्यांसोबत जेवायला बसली होती। आणि आम्ही घरातले राहिलेले होतो ते आम्ही नंतर बसणार आहे जेवायला। आता ही सगळी छोटी मुलं बसलेली, आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई, ही आहे छोटीवाली मावशी, आणि ही आहे कराडची मावशी। ही शिक्षिका आहे वडीला जिल्हा परिषद शाळेत। आणि आता त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, आणि आम्ही झोपायची तयारी करतोय। सगळेच खूप कंटाळलेले होते, आणि त्यामुळे मावशी दोन्ही देखील थांबल्या होत्या, सासूबाई देखील माझ्या थांबल्या होत्या। तर आता चालू होतं हतरून टाकायची तयारी, जास्त माणसं असल्यामुळे जास्त हतरून टाकायची तयारी चालू होती। आणि सगळे इतके थकलेले होते की लगेच अर्ध्या लोकांची झोप पण लागली, अर्धे लोक जागे होते, खूप दिवसांनी भेटलेलं त्यामुळे गप्पा। आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आलेलो आहोत राहिलेलं जेवण जे आहे ते पाण्यात टाकायला। राहिलेलं जेवण कधी पण वाहत्या पाण्यात टाकलेलं चांगलं असतं, तर आम्ही कॅनलमध्ये टाकायला आलो। इथे मासे आहेत, पक्षी आहेत वेगवेगळे, तर ॲटलिस्ट ते लोक तरी खातील, असं शिळं जेवण कोणाला देणार म्हणून आम्ही इथे पाण्यात टाकायला आलो। आणि त्यानंतर सकाळी जेवण घरात बनवून झालेलं आहे। तर आता आज आम्ही आलेलो आहे झाडाखाली जेवण्यासाठी, कारण की झाडाखाली रानात जेवण्याचा आनंद वेगळाच असतो। तर आता तुम्ही बघता रोज रिद्वी खेळायला येते, तिथे आज आम्ही जेवायला बसणार आहोत। जेवण बनवून आणलं होतं, हे आजीसाठी आळणी भाजी, ही तिखट भाजी, मटकीचीच भाजी बनवली होती। साधंच जेवण होतं, बट
असं वेगळाच टेस्ट येते रानात बसून जेवायची. तळण, भात, चपाती असं सगळं जेवण जे आहे बनवून द्या आणि त्याच्या जोडीला चटणी, मीठ, चटणी, तेल चटणी आणि आंबा हे देखील होतं. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहोत. छोटी मावशी, आजी, सासूबाई, मोठी मावशी, काका, रिद्वी सगळेजणच आम्ही जेवायला बसलेलो आहोत. जेवण झाल्यानंतर रिद्वी गेली पाण्यात खेळायला, जे की ती रोजच खेळते आणि ती काय ऐकत नाही. आणि दुपारची वेळ होती त्यामुळे मी पण बोलले की जर जाऊ दे, तुला भिजायचं आहे तर भिज. आणि आज सगळेजण जास्त लोक होते त्यामुळे तिला खूपच मजा येत होती. कारण की मोठी जास्त माणसं असली की तिला हट्ट करायला येतो आणि तिला माहिती आहे मम्मा काही बोलत नाही जास्त माणसं असली की, त्यामुळे तिला खेळायला खूपच मजा येत होती. आणि बाकी सगळ्यांना देखील मजा येत होती कारण की ती खूप कॉमेडी करते. तर सगळेजण छान खेळत होते. त्यानंतर तनिष्काने तिला स्लाईडचा फेल दिला. तनिष्काला पण तुम्ही ओळखता, माझ्या मावशीचा मुलगा आहे, जे की तुम्ही यात्रेच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर तनिष्का आणि दोघं नंतर खेळायला लागले आणि बाकी सगळे जे आहेत ते जेवून नंतर झोपले. रिद्वी देखील नंतर खेळून थकून झोपले आणि ते बाकी सगळे पण झोपले जेवून. आणि मावशीची अर्धी झोप झालेली आहे आणि तनिष्का एकटाच खेळत बसला आहे पाण्यात, कारण की मुलांना काही झोपा येत नाहीत दुपारच्या. आणि इकडे नंतर उठल्यानंतर आता सगळ्यांची जायची तयारी. तर आमच्या इकडे कढीपत्त्याची झाडं खूप आहेत, तर सगळेजण आता कढीपत्ता घरी घेऊन निघालेत, स्वतःसाठी देखील आणि आजूबाजूवाल्यांसाठी देखील. तर मावशीने देखील कढीपत्ता तोडलेला आहे बिल्डिंगवाल्यांसाठी. तर आमच्या इथे भरपूर कढीपत्त्याची झाडं आहेत, तर सगळेजण आता कढीपत्ता घेऊन जाणार आहेत. तर मम्मी देखील आमच्या कढीपत्ता कवळा तोडून घेत आहेत, कारण की ते फांद्यांचं वजन भरपूर होतं. मग त्यांचं चालू होतं तोडायचं आणि निवडायचं काम. सगळ्यांचं आपापलं चालू होतं. तर इथे कढीपत्ता जो आहे तोडून झालेला आहे आणि इथे मावशीने जी भांडी आहेत ती घासायला घेतलेली आहेत. त्यानंतर इथे आंब्याचं झाड देखील आहे चेंबूरच्या वरती. तर आंबे देखील तुम्हाला दिसत असतील, तर ते तोडायचं काम चालू होतं घरी नेण्यासाठी. तर हे भरतदादांचं झाड आहे, त्यांना काही बोलत नाहीत ते. तर सगळ्यांनी आंबे देखील तोडून घेतले. त्यानंतर घरी गेलो आम्ही आणि घरी गेल्यानंतर आवरून मग मावशी आणि सासूबाई आहेत त्या निघाल्यात. मावशी माझी कराडला राहते गजानन सोसायटीमध्ये आणि त्यांनीच येताना मम्मीनं आमच्या आणलं होतं आणि आता जाता जाता सोडणार देखील आहेत. त्यानंतर तर छोटी मावशी देखील आत्ताच जाणार आहे संध्याकाळी. तर असं होता आमचा व्लॉग. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.